गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गजानन महाराज की जय. रोज प्रसादाला काय करावं हा एक प्रश्न असतो. म्हणजे तो आपण आपापल्या परीने सोडवत असतो. पण आज आपल्या इथे प्रसादाला खास कोकणी पदार्थ करणार आहे. हो. गौरी काय करणार? आज आपण करूया घावन आणि त्याच्याबरोबर घाटलं. हा, तर घावन घाटला हा प्रकार तसा साधा आहे, हो. पण गौरीच्या निवेद्याला हो, करतात. तर घावन घाटला हा प्रकार आपण करू आणि आजच्या भागाला सुरुवात करू. चला. किचन घाटल्यासाठी अगदी थोडंसं तूप घालायचं, असं खूप घालायचं नाही. मी जस्ट एक चमचाभर तूप घातलंय आणि हे जे आपल्याकडे आहे हे बघा, त्याचं टेक्स्चर दाखवते. हे रव्यापेक्षा किंचित जाड आहे, पण कण्याने एवढं जाड नाही. हे मी तांदूळ धुवून ठेवले होते, 4-5 दिवस सावलीत चांगले वाळवले होते आणि त्यानंतर त्याला मी मिक्सरमधनं बारीक केलं. पण ते मी अगदी पीठ नाही, रवा नाही, रवा आणि कण्या यांच्यामधलं अगदी 2 चमचे घालायचे, खूप नाही. घाटल्याला एक प्रकारचं बाइंडिंग यावं एवढंच हे घालायचं. कळी आहे माझ्याकडे. आणि हा कण्या थोड्याशा परतायच्या. आता वाटेल की आपण एवढ्याशाच कण्या घेतल्या आहेत, आपण घाटलं एवढं करणार, तर आपला भात कसा अर्धी वाटी तांदूळ घेतलं तर 1.5 वाटीचा भात होतो. तर हे तसंच आहे. ह्या एवढ्याशा 2 चमचे कण्या दिसतात, पण त्या घाटल्याला दळ यायला एवढ्या कण्या पुरेशा आहेत. तर घाटल्याला दळ यायला म्हणजे नेमकं काय? घाटल्याला दळ यायला म्हणजे काय की घाटल्यामध्ये काय काय असतं? नारळाचा रस असतो, आता इथे दूध म्हणतो, नारळाचं दूध असतं, गुळ असतो, एवढंच, आणि थोडासा नारळ. मग आता हे सगळं बाइंडिंग याला येण्यासाठी याला तांदूळाच्या कण्या पाण्यात शिजवून घेतात. बाइंडिंग म्हणजे दळ, बाइंडिंग म्हणजे दळ ही असते मराठी भाषा, दळ. त्यामुळे तो दळ यायला हवा म्हणून आपण 1 मिनिट थांबूया, ते छान भाजलं जाऊ दे. जेवढ्या ह्या कण्या हलक्या होतील, आता मी कण्या म्हणते याला पण कण्यांपेक्षा जरा बारीक आहे, जेव्हा हे हलकं होईल भाजून तेव्हा ते पटकन मुरेल, आपण पाणी घालून शिजवू तेव्हा, आणि मग ते आपल्याला खाताना चरचरीत लागणार नाही आणि अगदी एकसारखं आपलं घाटलं लागेल. छान आता गुलाबी रंगावर आलंय हे. आता ह्याच्यात पाणी घाला, अंदाज 25 दाहोदरचे घाला. आता आपला ह्या कण्या ह्या छान शिजू दे याच्यामध्ये. तोपर्यंत आपण घावनांचं पीठ भिजवून घेऊया. वाटीभर तांदूळाचं पीठ घेतलं. आता हे पण तांदूळाचं पीठ घावनांना जे घेतो ते तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि ते 3-4 दिवस चांगले खडखडीत होईपर्यंत सावलीत वाळवायचे आणि मग त्याचं पीठ करायचं बारीक. चवीपुरतं मीठ घातलंय. आता मी पाणी घालून ह्याला भिजवून घेतो. थोडं थोडं पाणी घालत भिजवायचं, नाहीतर गुठळी होऊ शकते. आणि हे बारीकच दळून घ्यायचं असतं पीठ, काही वेगळं नाही. हे अनेक गोष्टींना चालू शकतं. असं हे पीठ करून ठेवलं ना तांदूळाचं, धुतलेले तांदूळ, मी परत सांगते, तांदूळ धुवायचे स्वच्छ, 4-5 दिवस ते सावलीत वाळवायचे, ऊन लागू द्यायचं नाही त्यांना. खडखडीत झाले की त्याचं दळून आणायचं पीठ आणि मग त्या पिठाचे असंख्य प्रकारचे घावन करता येतात. आपल्याला थोडं पाणी घालायचं. बरं, मला एक सांग की नीर डोसा, हो, हा यातलाच प्रकार का? थोडासा वेगळा. मला मुद्दाम आवडेल सांगायला की नीर डोसा जो असतो, जो साऊथमध्ये जास्त केला जातो, ते काय करतात, तांदूळ आदल्या दिवशी रात्री भिजवतात आणि मग वाटताना त्याच्यात नारळ घालतात, खोबरं, ओलं खोबरं, आणि नारळ आणि तांदूळ असं बारीक वाटतात आणि त्याचे घावन घालतात, म्हणजे डोसे करतात. त्याला नीर डोसा म्हणतात. पण म्हणजे पाणीच ना? हो. हां, अजून लागेल. हे चांगलं पातळ कन्सिस्टन्सीचं ठेवायचं. आणि हे जे आपण घावन करतोय ना, आदल्या दिवशी तांदूळ भिजत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी घालून त्याला अगदी बारीक वाटून या कन्सिस्टन्सीचं पीठ केलं तरी त्याचे घावन होतात. आणि भेगा कशाने पडतात? कशाने पडतात? कारण आपण त्याच्यावर झाकण ठेवत नाही. अच्छा. घावन घातला की त्याला झाकायचं लगेच. आणि अजून एक सांगते, आता घावन करू तेव्हा मी सांगीनच की घावन झालंय हे कसं, परत कोणी असं म्हणेल की मी फार आधीच्या गोष्टी सांगते किंवा काय, पण मी ऐकून आहे म्हणून सांगते की घावन घातलेला झालेला कसं कळतं, तर घरातली बाई घावन घालायची आणि तुळशीला जाऊन यायची. जाऊन येईपर्यंत घावन तयार होतो. आणि तुळस कुठे असायची? स्वयंपाकघर, माझघर, पडवी, अंगण. म्हणजे ह्या 3 खोल्या पार करून ती अंगणात जायची, तुळशीला जायची, ती येईपर्यंत 1.5 ते 2 मिनिटं आत्ताच्या आपल्या ह्याच्यात तेवढ्यात घावन होतो. कोटिंग कन्सिस्टन्सी यायला पाहिजे याला, म्हणजे पळीला हे एवढं लागलं एवढं, असं पातळ, इतकं पातळ करायचं आहे. घावनांचं पीठ हे जाड कधीच नको आपल्याला. आणि आपण इथे जे कण्या शिजत ठेवल्या होत्या त्या 2 चमचे कण्या किती झाल्या?
आता पुन्हा आपल्याला गृहिणींना कधी भाजत नाही, गरम लागत नाही. शिजलाय चेक करायच्या. आता अजून मी एक गंमत सांगते बोलता बोलता. घाटलं करायच्या पण 2-3 पद्धती आहेत. काही वेळा काही लोक काय करतात की आपण या कण्या शिजवून घेतल्या तिथे, तर मुळात गुळात पाणी घालून तो वितळवून घेतात. गुळात पाणी घालून वितळवतात आणि मग त्याच्यात तांदूळाचं पीठ हे पाण्यात मिक्स करून त्याच्यात ओतून ते गरम करतात आणि मग त्याच्यात नारळाचं दूध घालतात. अशा पद्धतीने पण घाटलं करतात. पण आत्ता जे आपण हे शिजवून घेतलंय, आपण ह्याच्यात आता गूळ घालणार पहिल्यांदा आणि गूळ ह्याच्यात आपण शिजवून घेणार. आता खमंगपणाचा फरक सांगते. गूळ पाणी घालून त्याच्यात मग कण्या घालून ते शिजवून घेतलं ना, तर त्याचा येणारा खमंगपणा आणि गूळ डायरेक्ट ह्याच्यात घालून त्याच्या आमच्या ओलसरपणाने ज्या वेळेला तो ह्याच्यात विरघळेल आणि मग त्याच्यात नारळाचं दूध जाईल, त्याचा येणारा खमंगपणा. मी आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगेन की तुम्ही दोन्ही प्रकारे घाटलं करून बघा. गूळ आणि पाणी एकत्र करून त्याच्यात तांदूळाचं पीठ घालून करून बघा आणि या कन्सिस्टन्सीच्या कण्या की त्या थोड्या लागल्या पाहिजेत दाताला आणि त्याच्यात गूळ घालून आता मी जसं पुढे दाखवणार आहे तसं करून बघा, तुम्हालाच फरक जाणवेल. पुन्हा वस्तू घालायचा क्रम म्हणजे तुम्ही याच्यात फार सर्वार्थाने श्रेष्ठ आहात विष्णूजी, तुम्हाला सगळं माहिती असेल, पण वस्तू घालण्याचा क्रम आणि त्याला मिळणारी उष्णता हे जर आपण बरोबर साधलं तर त्या वस्तूच्या चवीत नक्की फरक पडतो. 100%. आता हे आपलं छान शिजलंय. आता गूळ घालायचा आहे. गुळाच्या गोडीप्रमाणे घाला, किती गूळ आवडतंय तेवढं घाला. आता आपल्याला साधारण याचे 3 बाऊल होतील एवढं घाटलं करायचं आहे, तर मी हा पाऊण बाऊल एवढा गूळ ह्याच्यात घालते. ओके. कमी जास्त सगळं चालतं, काहीच त्याला हे नाही. आणि आता ते अगदी ढवळायचं आणि गूळ त्याच्यात छान वितळून घ्यायचा. आता हा जो गूळ वितळेल तो त्याचा जो ओलसरपणा आहे त्या कण्यांचा त्याच्याबरोबर तो मिक्स होऊन तो वितळेल. त्याच्यात आपण वेगळं पाणी नाही घातलं कुठलंच. आणि कण्यांचं टेक्स्चर तुम्हाला दिसतंय. या अगदी पीठ नाही आहेत आणि या अगदी जाड नाही. ते खायला पण असं दळदार लागतं त्यामुळे. करेक्ट. आता हे आपल्याला ढवळायला लागेल. आता हा छान गूळ वितळला आहे ह्याच्यामध्ये बघा. आता ह्याच्यात आपलं ह्याच्यामध्ये नारळाची चव लागली पाहिजे आणि नारळाचं टेक्स्चरही लागलं पाहिजे. यासाठी सुरुवातीला मी ह्याच्यात नारळ थोडासा, अगदी अर्धी वाटी नारळ थोडं पाणी घालून मिक्सरमधनं फिरवून घेतलाय. तो नारळ मी ह्याच्यात घालते आणि ह्याच्यात नारळ घातला की कन्सिस्टंटली फिरवायचं याला. आता हे आपल्याला सतत ढवळायचं आहे. आता एक फार महत्त्वाची स्टेप आहे. आपण काय काय केलं की शिजवून घेतलं, गूळ घातला, त्याच्यात थोडंसं नारळ आणि मिक्सरला लावून घातलं आणि आता आपल्याला हे नारळाचं दूध घालायचं. ठीक आहे. हे तुकडे नारळाचे छान लागत असतील. अगदी छान लागतात, अगदी छान लागतात. आणि हे आता नारळाचं दूध, नारळाचा रस मी आमच्याकडे रस म्हणतात. आता अगदी ढवळतच राहायचं, याला थांबायचं नाही. गॅस अगदी बारीक गॅसवरती हे असं 2 मिनटं ढवळतच राहायचं याला. त्याला जर ढवळायचं थांबलं आपण तर हे आतमध्ये फाटेल, कारण त्याच्यात गूळ आहे, त्याच्यात नारळाचा रस आहे. जसं कढी करताना आपण जर का मध्ये मध्ये त्याच्यात पळी फिरवली नाही तर ती कढी फुटते. तर तसं घातल्याचं होईल आणि ते आपल्याला अजिबात नको. म्हणून आपण बघा आता हे मिक्स झालंय छान. आता हे छान त्याला टेक्स्चर आलंय. होऊन दे थोडा वेळ. मग थोड्या वेळाने त्याची गोडी टेस्ट करायची. गणपतीला दाखवायचं असेल नैवेद्याला तर टेस्ट करायची नाही. गणपतीचं रूप आहे. हो ना. मग तुम्ही अगदी तुम्ही टेस्ट करा याला आणि मग मला गूळ हवा असला तर सांगा, आपण घालू. आणि आता ह्याच्यात जायफळ आयत्या वेळेला घालून झाकून ठेवायचं. आता गावण करून घेऊ. आणि नेहमी आपण जसा डोस्याचा तवा तयार करतो की तवा गरम करायचा, तेव्हा तेल घालायचं, त्यानंतर मी हे बघ तेल घातलेलं आहे आणि पाणी शिंपडायचं, सीझन करून घ्यायचं आहे ना. थोडक्यात नॉनस्टिक करून घ्यायचा. पण मी नॉनस्टिकच्या विरोधात आहे, म्हणून हे असं आपलं लोकल नॉनस्टिक सीझनिंग करून घ्यायचं. थोडा तवा तापायला भाजून जरा छान. तवा छान तापलाय, त्याच्यावर थोडंसं तेल घालते आणि आपण हे वापरतोय. मी हे सजेस्ट करीन सगळ्यांना, असं सुचवेन की तुम्ही असं जे आपलं पाणी प्यायचं भांडं असतं ते गावणांसाठी वापरायचं. कारण असं की आता तुम्ही बघाल गावण किती छान पडतो त्याने. तवा हा इतका तापलेला पाहिजे आपल्याला.
थोडं तेल घालू. विडावरचा घावन करणं म्हणजे फार जोखमीचं काम आहे, कारण तो दरवेळेला आपल्याला हवा तसा निघेलच, याची काहीही खात्री नाही. आता हा उलटायचा नाही आहे, हा असाच्या असा काढायचा. तेल लावताना पण ना आम्ही कोकणात नारळाची जी किशी असते, नारळ सोलताना जे किशी येते ना त्याने तेल लावतो, म्हणजे ते एकतर एकसारखं सगळीकडे पसरलं जातं. कारण कांद्याने पण लावतात, पण आता नैवेद्याच्या वस्तूंमध्ये कांदा नसतो ना. हा झाला आहे आता काढून. आणि अजून एक सांगते, एक घावन काढून झाला की दुसरा घावन आपण ज्या वेळेला करतो, दुसरा घावन काढताना पहिला घावनाची अशी घडी करून घ्यायची. आणि जर काढल्या काढल्या त्याची घडी केली तर तो एकमेकांना चिकटतो. आता मी हा काढताना ही घडी केली होती तर तो असाच चांगला राहिला. हा घावन झाला आहे. आता हा जो आधी काढला होता त्याची घडी करून घेऊ आणि इथे हा आपला तयार झालेला घावन काढू. ह्याची पण आता घडी घालून घेऊ. हा गार झालेला आहे. आता तुम्ही हा रंग बघत असाल, लोखंडी तव्यावर केलेल्या बिडावरच्या घावनांचा रंग हा असाच येतो. उलट हे घावन जास्त खमंग लागतं. अगदी हे पांढरे शुभ्र व्हायला हवे असं काही नाही, ते जेवढे असे लागतील तेवढा त्याला खमंगपणा येतो. घावन झाले. घाटल्याचं काय कुठपर्यंत घाटलं? आता आपलं छान शिजलंय. आता जायफळ घालते. अगदी बंद करायच्या वेळेस फक्त जायफळ घालायचं त्याच्यात, कारण जायफळाचा वास नाहीतर निघून जाईल. आणि मी अजून एक सांगते, काही काही पदार्थांना ना जायफळ उगाळून पण लावतात बरं का. अरे सहाणेवर उगाळून लावतात. घरी केलेल्या श्रीखंडाला, म्हणजे चक्का करून जे आपण श्रीखंड घरी करतो त्याला वेलची घाला तुम्ही, पण जायफळ सहाणेवर उगाळून लावायचं म्हणजे ते त्याची चव जी लागते एकदम. आता पुरे एवढं जायचं मला. मला काय सांगू, काय गंमत मीठ, गोड हा आपला वीक पॉइंट आहे अगदी. आणि मला एक स्वप्न होतं मला की मला केशर खूप आवडतं आणि केशर मला वाटायचं होतं. आणि वाटायचं होतं म्हणजे माझी इच्छा होती की 1.5-2 किलो केशर मस्त भिजवून वाटायचं. आणि मी इथे गेलो होतो कुठे तुमच्या वाराणसीला. तर वाराणसीला एक मिठाईवाला आहे, त्याच्याशी दोस्ती जमवून तो मला कोणीतरी सांगितलं उनक्या बहुत पिसाई होती बोले केसर की. आणि मी अक्षरशः केसर वाटण्याचा अनुभव घेतला. मस्त हात पिवळगार आणि त्याचा सुगंध. केशर वाटणं ही संकल्पना आपल्यासारख्या सामान्य लोकांना विचारही करता येण्यासारखी नाही की आपण म्हटलं होतं नारळाचा, आपण नारळ घातला याच्यात आणि नारळाचं दूध दोन्ही आणि कण्या, त्याची कन्सिस्टन्सी फक्त बघा किती छान दिसते. आणि तुमच्याकडे जर सेंद्रिय गूळ असेल काळसर रंगाचा तर त्यांनी ह्याचा रंग अजूनही छान येईल. आपल्याकडे जसा गूळ असेल तसा याचा रंग येईल. पण असं घातलं करा गूळ मिक्स करून आणि मग आम्हाला सांगा कसं झालं का. तर गौरीच्या प्रसादाला घावन घातलं तयार आहे. आणि हे कसं केलं तुम्ही एकदा परत पहा, तुम्ही करा. आणि केल्यानंतर काही कमी जास्त झालं किंवा छान झालं आम्हाला कळायला विसरू नका. पाहत राहा मास्टर रेसिपीज. एकच गोष्ट त्याच्या आधी, या घाटल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रुट्स घालू नका, अजून काहीही घालू नका. फक्त गूळ, नारळ आणि तांदूळ याचीच चव त्याला लागेल. नमस्कार. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. दॅट्स इट.